राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला धुसफूस झालेली बघायला मिळत आहे. अगदी अजित पवार असतानासुद्धा पटेल आणि सुनील तटकरे यांचं बऱ्याचशा काही घडामोडी घडत होत्या, मात्र त्यांचं त्या ठिकाणी चालत नव्हतं. मात्र अजित पवार यांचा निधन झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा फणावर काढल्याचं दिसतंय आणि या संदर्भामध्ये त्यांनी ज्या काही कारवाया करायला सुरुवात केलेली आहे त्याला लगाम लावण्याचं काम सुनेत्रा पवार यांनी केल्याचं दिसतंय आणि त्यामुळे सुनेत्रा पवार या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना भारी पडत आहेत का, या विषयावर आजचा व्हिडिओ. नमस्कार, मी महेश दानके लोकहितच्या संपादकीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ज्या पद्धतीनं मी सांगितलं त्या पद्धतीनं अजित पवार यांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांच्याकडं मूळ राष्ट्रवादी काँग्रेस गेली आणि शरद पवारांच्याकडं त्यांना नवीन पक्षाचं नाव घ्यावं लागलं, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार. आणि त्याच्यानंतर अजित पवार सत्तेमध्ये सामील झाले. सत्तेमध्ये सामील झाल्यानंतर त्यांचे असंख्य जे काही आमदार होते ते मंत्री झाले आणि सत्तेमध्ये गेल्यानंतर प्रदेशाध्यक्ष म्हणून स्वतः सुनील तटकरे आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवार यांचं नाव त्या ठिकाणी घोषित झालं. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल हे होते. दरम्यानच्या काळामध्ये अंतर्गत धुसफूस किंवा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे जे काही मनसुबे होते ते लपून राहिले नव्हते. मात्र अजित पवार यांच्यापुढं त्यांचं काही चालत नव्हतं आणि त्याच्यामुळे त्यांना ज्या काही गोष्टी करायच्या होत्या त्या बऱ्याच गोष्टी त्यांना करता आल्या नाहीत. मात्र दुर्दैवानं अजित पवार यांचं निधन झालं आणि अजित पवारांचं ज्या दिवशी निधन झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी कार्यकारी अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय अध्यक्षांचं निधन झाल्यानंतर कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांना सगळे अधिकार बहाल झाले प्रफुल्ल पटेल यांना. आणि प्रफुल्ल पटेल यांनी कुठल्याही पद्धतीचा विचार न करता सुनील तटकरे आणि त्यांनी घटनेमध्ये जी काही राष्ट्रवादी काँग्रेसची घटना होती त्या घटनेमध्ये बदल करण्याचं काम केलं. आणि आपण एकतर्फी आता ज्या पद्धतीनं अजित पवार आपल्याला कुठल्या गोष्टी करून देत नव्हता, आता मात्र आपण ह्या पक्ष जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला आपण आपल्या पद्धतीनं हाताळू अशा पद्धतीचे मनसुबे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी पाहिले होते, अशा पद्धतीच्या चर्चा आहेत. मात्र त्याच्यानंतर कार्यकारी अध्यक्ष हेच म्हणजे अध्यक्ष असतात, राष्ट्रीय अध्यक्षांचं निधन झाल्यामुळं आणि त्याच्यामुळं आपणच अध्यक्ष होऊ अशा पद्धतीची अटकळ त्यांनी घातली होती आणि त्या पद्धतीच्या प्रक्रियासुद्धा सुरू केल्या होत्या. अगदी भारतीय जनता पार्टीचे मंत्री पियुष गोयल यांनी सुद्धा याच्या पुढचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हे प्रफुल्ल पटेल असतील अशा पद्धतीचं अगदी मीडियाच्या समोर भाष्य केलं होतं. मात्र त्याच्यावर प्रचंड प्रमाणात टीका झाल्यानंतर स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी मी अध्यक्ष झालेलो नाही आणि चुकीची माहिती अशा पद्धतीची पोस्ट केली. मात्र त्यांच्या अंतर्गत मनसुबा मात्र तशाच पद्धतीचा होता. दरम्यानच्या काळामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी मात्र जे काही घटनेमध्ये बदल केले होते त्या संदर्भामध्ये त्यांनी जे काही निवडणूक आयोगाला जे पत्र दिलं होतं त्याच्यानंतर सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी एक पत्र निवडणूक आयोगाला दिलं आणि अजित पवार यांच्या निधनानंतर जो काही पत्रव्यवहार झाला असेल तो रद्द समजण्यात यावा अशा पद्धतीचं पत्र त्यांनी निवडणूक आयोगाला दिल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी जे काही पत्र दिलं होतं किंवा सुनील तटकरे यांच्या मनामध्ये जे काही गोष्टी होत्या त्या गोष्टीला लगाम लावण्याचं काम सुनेत्रा पवारांनी केलं आहे की काय, अशा पद्धतीची चर्चा आता महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे. आणि एका बाजूला अगदी त्यांनी जे काही विरोधामध्ये वातावरण सुरू केलं होतं जे अजित पवार यांना सुद्धा थांबवणे शक्य नव्हतं, कारण त्या गोष्टी ज्या पद्धतीनं अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे अंतर्गत कुरघोडीचं राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये करत होते त्या गोष्टी अजित पवारांना दिसत होत्या, परंतु बोलता येत नव्हतं. मात्र आत्ता सुनेत्रा पवार अध्यक्ष झाल्यानंतर सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून आपल्याला आपलं राजकारण खेळता येईल अशा पद्धतीचे मनसुबे या दोन्ही जोडगोळीने बांधल्याचं दिसत होतं. मात्र अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर जो काही पत्रव्यवहार आतापर्यंत झालेला असेल तो पत्रव्यवहार मान्य करण्यात येऊ नये किंवा तो पत्रव्यवहार रद्द करण्यात यावा अशा पद्धतीचं सुनेत्रा पवार यांनी पत्र दिल्यानंतर मात्र प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना मोठा शॉक बसल्याचं दिसतंय.
तशा पद्धतीची चर्चासुद्धा सुरू झालेली आहे. म्हणजे जे अजित पवारांना शक्य झालं नाही ते सुनेत्रा पवारांनी करून दाखवल्याचं या ठिकाणी दिसतंय. आणि म्हणूनच ज्या पद्धतीनं त्यांना वाटत होतं की आता आपल्या हातामध्ये सूत्र येतील, तर तशा पद्धतीची सूत्र त्यांच्या हातामध्ये गेल्याचं दिसत नाही. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे किंवा प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की सुनेत्रा पवार या राजकारणामध्ये नसल्या तरी त्या सामाजिक कार्यामध्ये या अगोदर सुद्धा सक्रिय होत्या. राजकारणामध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवल्यानंतर त्यांची खऱ्या अर्थाने एंट्री झाली. ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरदचंद्र काँग्रेस असे दोन राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर दोन पक्ष झाले, तेव्हापासून त्या सक्रिय झाल्या. मात्र त्याच्या अगोदर अजित पवार यांचा संपूर्ण जे काही व्यावसायिक कारभार होता किंवा सामाजिक कार्य होतं त्या कारभारामध्ये झोकून देऊन काम सुनेत्रा पवारांनी केलं होतं. आणि सुनेत्रा पवार यांचा स्वभाव शांत जरी असला तरी त्या मोहिते पाटलांच्या घराण्यातल्या आहेत हे सुद्धा कदाचित प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे विसरले असतील. आणि त्याच्यामुळेच आता सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून आपल्याला जे काही करायचं आहे किंवा ज्या पद्धतीनं पक्ष ताब्यात घ्यायचं आहे त्या पद्धतीचे प्रयत्न या सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी केल्याचं दिसत होतं. मात्र हे जे पत्र पाठवल्याची चर्चा आहे की निवडणूक आयोगाला सुनेत्रा पवार यांनी अशा पद्धतीचं पत्र पाठवलं, त्याच्यामुळे सुनेत्रा पवार या इतक्या सोप्या नाहीत हे कदाचित आता प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना माहिती झालं असेल. त्यांनी जो काही पत्र दिलेलं आहे त्या पत्राच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या ज्या काही महत्त्वाकांक्षा होत्या किंवा अतिमहत्त्वाकांक्षा होत्या त्यांना लगाम घालण्याचं काम सुनेत्रा पवार यांनी केलेलं आहे. एका बाजूला शरदचंद्र पवार या पक्ष जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस यातील जे काही त्यांचे प्रवक्ते आहेत, अगदी रोहित पवार आहेत, हे सुद्धा रोज कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. मात्र आमच्या पक्षामध्ये अंतर्गत काय निर्णय आहेत ते आम्ही घेऊ अशा पद्धतीची घोषणा करून किंवा अशा पद्धतीचं बोलून रोहित पवार कशा आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत हे सांगण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आहेत. सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल हे असतील, हे अशा पद्धतीने सांगण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. एका मीडियाच्या वृत्तवाहिनीच्या चर्चेमध्ये बोलताना तर सुनील तटकरे यांनी जाहीरपणे आरोप केला की पक्षाला बदनाम करण्यासाठी या मंडळींनी एक पॅकेज तयार केलेलं आहे, पेड पॅकेज तयार केलेलं आहे आणि त्या माध्यमातून पक्ष बदनाम करण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केली आहे, अशाही पद्धतीचा आरोप सुनील तटकरे यांनी केलेला आहे. मात्र या पद्धतीनं रोहित पवार किंवा त्यांची शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी ज्या पद्धतीनं बोलत होती, मात्र त्याला एक वेगळ्या पद्धतीचं वलन होतं की शरदचंद्र पवार हा त्यांचा पक्ष वेगळा होता आणि राष्ट्रवादी अजित पवारांचा पक्ष वेगळा होता. मात्र आता ज्या पद्धतीनं अशा कुठल्याही पद्धतीची म्हणजे एकीकरण करण्याचे कुठल्याही पद्धतीची चर्चा न झाल्याचं सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल म्हणत असले आणि ह्या बाजूला शरदचंद्र पवार गटाचे रोहित पवार असतील किंवा त्यांचे असंख्य कार्यकर्ते असतील, अगदी सुप्रिया सुळेसुद्धा असतील, का एकत्रीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती आणि अजित पवार यांनी तशा पद्धतीच्या सूचना दिल्या होत्या असं म्हटलं असलं तरीसुद्धा अशा पद्धतीची चर्चा न झाल्याचं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल म्हणत असल्यामुळे या दोन पक्षाचे वेगवेगळे विचार प्रवाह होते आणि त्या दृष्टिकोनातून या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा महाराष्ट्रामध्ये होत होती. मात्र आता दस्तूर खुद्द सुनेत्रा पवार यांनी जे काही आतापर्यंत जो पत्रव्यवहार केला होता, ज्या काही घटना बदलण्याचं काम प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून कार्यकारी अध्यक्ष म्हणून करण्यात आलं होतं, या सगळ्या पत्रव्यवहार हा रद्द करण्यात यावा किंवा तो ग्राह्य धरण्यात येऊ नये अशा पद्धतीचं पत्र सुनेत्रा पवार यांनी दिल्यामुळे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे जे काही महत्त्वाकांक्षा होत्या या महत्त्वाकांक्षेला लगाम घालण्याचं काम सुनेत्रा पवारांनी केलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं आगामी काळामध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत काही कार्यकर्ते आहेत की किंवा काय तशा पद्धतीनं आगामी काळामध्ये या दोन्ही पक्षामध्ये म्हणजे राष्ट्रवादी गटामध्ये प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांचा वेगळा गट आणि दस्तूरखुद्द राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांचा गट अशा पद्धतीची वेगळी मांडणी आता सध्या झाल्याचं दिसतंय आणि भविष्यामध्ये कदाचित या दोन्ही गटांच्या माध्यमातून वाद प्रतिवाद होण्याची शक्यता दाट आहे. मात्र एवढं मात्र खरं आहे की ज्या पद्धतीनं सुनेत्रा पवार यांना हलक्यात घेण्याचं काम सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी केलं होतं, मात्र सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला जे पत्र दिले त्यावरून सुनेत्रा पवार या त्यांना सहज सोप्या वाटतील अशा पद्धतीचं काम त्यांना दिसत नाही. मोहिते पाटील घराण्याच्या सून आहेत आणि त्यासुद्धा चांगल्या पद्धतीनं राजकारणामध्ये
जरी त्या कमी बोलत असल्या तरीसुद्धा त्यांना योग्य अयोग्य याची जाण आहे आणि त्या माध्यमातून अतिमहत्वाकांक्षा असणाऱ्यांना लगाम घालण्याचं काम सुनेत्रा पवार यांनी या पत्राच्या माध्यमातून दिलेलं आहे. भविष्यामध्ये सुनेत्रा पवार ज्या वेळी अशा पद्धतीचा प्रतिवाद घालण्याचा प्रयत्न सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल करतील त्यांना जशाच तसे उत्तर देण्याचं काम सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून होईल असं एकंदरीत दिसतंय. मात्र ज्या पद्धतीनं वाटत होतं की हे दोन्ही नेते जे आहेत सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील हेच पक्ष ताब्यात घेतील, मात्र राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी ज्या पद्धतीनं पत्रव्यवहार केलेला आहे त्यावरून भविष्य काळामध्ये सुनेत्रा पवार ह्या राष्ट्रवादी काँग्रेसची घडी अतिशय चांगल्या पद्धतीनं तयार करण्यासाठी किंवा विस्कटलेली घडी बसवण्यासाठी आणि कमांड 100% आपल्या हातामध्ये घेण्यासाठी सिद्ध झाले आहेत हेच या पत्रावरून सिद्ध होत आहे.